मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम नमस्कार. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप असं महत्वाचे विषय मांडणार आहोत आणि काही लोकांना एक्सपोज करणार आहोत. काही भडवे असतील, काही नामांकित ब्रँडचे चापलूस असतील, या सर्वांना हा थोबाडीत मारणारा व्हिडिओ असणार आहे. आता याची उत्तर प्रथमतः ठाकरेंनी, पवारांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावे आणि त्यांच्या हरामखोर जे काही मूर्ख निर्बुद्ध काही असतील अशा सर्वांनी द्यावी. आता हे बोललोय ते फक्त मी अशाच लोकांविषयी बोलतोय. आता ज्यांनी कुणाला राग आला असेल तर तुम्हाला मी 7 ते 8 प्रश्न विचारणार आहे. त्या 7 ते 8 प्रश्नाचे तुम्ही मला उत्तर द्यायची आहेत. हा मित्रांनो व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे काम करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बघा, आता ह्या 10 वर्षामध्ये 2014 पासून ते 2026 पर्यंत आजपर्यंत जी काही उराडे बडवत ही बडवे मंडळी हे आता काय आपलं सध्या शहाणपण पाजळत आहे, ह्या सर्वांच्या डोळ्यामधील अंजन घालणारे मी तुम्हाला काही 10 प्रश्न विचारणार आहे. आता जे आपले काही व्हिडिओ पाहत आहेत या सर्वांना हे आपलं एक आव्हान आहे. खाली जास्तीत जास्त कमेंट करा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा. बघा, जर कोणत्याही विरोधी पक्षाच्या हरामखोर भडव्यांकडे किंवा नामांकित ब्रँडच्या चापलुसाकडे याचे उत्तर असेल तर कृपया सांगा. ही फक्त आव्हान त्या निर्बुद्ध लोकांसाठी आहे, पण त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं हे तुमचं काम आहे, जे आपले आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांचं. बघा, आता पहिला प्रश्न, काँग्रेस सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुंबईत आणखी एक हाजी मस्तान, करीम लाला किंवा दाऊद इब्राहिम का जन्माला आला नाही? म्हणजे ही जी मंडळी आहे ही आतंकवादी किंवा दहशतवादी जी मंडळी आहे, ही मंडळी काँग्रेसच्या काळामध्येच का होती, ते आता निर्माण का झाली नाही, याचं उत्तर खाली द्यावं. दुसरा प्रश्न आहे, बसपा सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मायावतीच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे हिरे, मुकुट किंवा नोटा का तोडल्या गेल्या नाहीत? तिसरा आहे, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अतिक अहमद, आझम खान किंवा मुख्तार अन्सारी यांच्यासारखा दुसरा कोणी शक्तिशाली नेता का जन्माला आला नाही? हे जी मंडळी आहे हे सुद्धा त्याच काळामध्ये ज्यावेळेस समाजवादी पार्टी काँग्रेस यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पद घेऊन हे लोक काम करत होते. आता पण ह्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेस योगी बाबा आल्यापासून हे असे अजून नेते का निर्माण झाले नाहीत? चौथं आहे, मोदी सत्तेवर आल्यानंतर पी चिदंबरम त्यांच्या बंगल्याच्या कुंड्यामध्ये 6 कोटी रुपयांची कोबी का पिकवू शकत नाहीत? हे बघा, मोदी आल्यापासून बरं का. आता आपल्याला एक अजून असा प्रश्न घ्यायचा आहे, ती महाराष्ट्रातील वांगेताईचा, हा सुद्धा यामध्ये प्रश्न घेतलेला आहे. बघा, पुढला प्रश्न आहे, सुप्रिया सुळे त्यांच्या 10 एकर जमिनीवर 670 कोटी रुपयांची पिके का घेऊ शकत नाहीत? मोदी यायच्या अगोदर यांच्या 10 एकर जमिनीमध्ये 670 कोटी रुपयांची पिकं हे लोक घ्यायचे, पण मोदी आल्यापासून नेमकं काय झाले की कुठं काय पाणी कमी पडलंय की यांच्या पिकाचा भाव उतरलाय हे कळलं नाही, पण 10 एकर मध्ये 670 कोटी रुपयांची पिकं हे लोक आता घेऊ शकत नाहीत मोदी आल्यापासून. 6वा प्रश्न आहे, काँग्रेस सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर रॉबर्ट वड्रा यांनी हरियाणामध्ये कोणतीही जमीन खरेदी का केली नाही? काँग्रेस सरकार असल्यामुळं अनेक ठिकाणी या लोकांनी जमिनी कुणाच्या घशामध्ये घातल्या, हे आपल्याला सांगायची अजून काय आवश्यकता नाही, कारण सगळं उघड आहे, सगळं समोर आहे. पण काँग्रेस सत्तेमधून बाहेर पडल्यानंतर जे रॉबर्ट वड्रा काँग्रेसचे अधिकृत जावई आहेत त्यांनी हरियाणामध्ये कोणतीही जमीन का नाही घेतली? त्यांच्याकडले पैसे संपले की त्यांना जमीन भेटली नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पुढला प्रश्न आहे 7वा,
उत्तर प्रदेशात काँग्रेस सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर अखिलेश यादव यांनी सैफई उत्सव साजरा का केला नाही? आता यूपी मध्ये पहिलं उत्सव कोणते चालायचे, तिथं नेमकी हिंदूंची अवस्था कशी होती हे यूपीतील लोकांनी अगोदर अनुभवलंय. पण आता त्या ठिकाणी हे आता का होत नाही तेही सांगावं. 8वा प्रश्न आहे, येस बँकेचे मालक राणा कपूर यांना 2.5 कोटी रुपयांचे चित्र विकल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आणखी चित्रे का विकली नाहीत? तर एक चित्र जर 2.5 कोटी रुपये जात असेल तर असे अनेक चित्र विकून त्यांनी अजून पैसा कमवला असता. मग ते चित्र आता का विकले जात नाहीत हा एक प्रश्न आहे. आणि आपल्या पत्नीच्या हाताने काढलेले एक चित्र सरकारला 28 कोटी रुपयांना विकल्यानंतर एके अँटनी यांनी आपल्या पत्नीकडून दुसरे चित्र का काढून घेतले नाही? एक चित्र जर 28 कोटी रुपयाला विकलं जातं तर असे अनेक चित्र काढून ते अब्जावधी रुपये कमवू शकले असते. पण ते मोदी आल्यानंतर त्यांनी परत चित्र का काढले नाही? आणि 10वा प्रश्न आहे, 10 वर्षाच्या युपीए सरकारच्या काळात 2004 पासून ते 14 पर्यंत सोनिया गांधी ह्या दर 6 महिन्यांनी आपल्या अज्ञात आजाराच्या उपचारासाठी नियमितपणे एका अज्ञात देशात प्रवास करत असत. त्या दिल्लीत राहतात पण त्यांची विमाने ही नेहमी केरळमधील विमानतळावरून निघत असत आणि त्यांच्या सामानात नेहमी 4-5 मोठ्या पेट्या असत. त्यावेळी त्या भारताच्या सुपर पीएम असल्याने कोणत्याही सुरक्षा तपासणीचा प्रश्नच नव्हता. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर सोनियांच्या अज्ञात आजार इतक्या अचानकपणे नाहीसा कसा झाला? आता हे 10 प्रश्न आहेत. ह्या 10 प्रश्नांची उत्तर या चाटुकाराने खाली कमेंट मध्ये द्यावे. त्यांच्यावर हिंमत असेल तर, हे खरे भारतीय असतील तर, यांच्यामध्ये खरंच बुद्धी असेल तर. जर हे निर्बुद्ध असतील तर खाली दुसऱ्या वेगळ्याच कमेंट करतील. देश संकटात असताना नागरिकांना संयम, बचत आणि सुरक्षेचा संदेश देणं हे नेतृत्वाचे लक्षण असते. युद्ध काळात किंवा आर्थिक संकटामध्ये जनतेला एक आव्हान आपल्या पीएमने केले, पेट्रोल वाचवा, अनावश्यक खर्च टाळा, वर्क फ्रॉम होम करा. हे गव्हर्नमेंटचं अपयश नाही मित्रांनो, हे एक संसाधन व्यवस्थापनाचा एक उपाय आहे. यावर सध्या मोदी साहेब काम करतात. तर यावरून हे लोक त्यांना धारेवर धरायचा प्रयत्न करतात. आता सोनं खरेदी करणं किंवा परदेशी प्रवास करणं, जास्त पेट्रोल वापरणं, याचा अर्थ काय की आपला पैसा हा आपण परदेशामध्ये इनडायरेक्टली देतोय. त्यामुळं आपलं जे काय आहे ते पूर्ण विध्वंसित होत आहे. हा होऊ नये म्हणून हे पावलं उचललेले आहेत. पण हे सुद्धा काही लोकांना पावलं मंजूर नाहीत. आणि ह्या लोकांनी ह्या सगळ्या भारताच्या सपूतांनी या 10 प्रश्नांची उत्तरं द्यावे. 2004 ते 2014 पर्यंत ह्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेस काँग्रेस होतं त्यावेळेस 134% पेट्रोल वाढलं होतं. ती वाढ तेवढी होती. पण आता ह्या 10 वर्षामध्ये फक्त 33 ते 35% वाढ झाली आहे. तरीही यांच्या पोटामध्ये दुखतंय. पेट्रोल वापरू नका, मेट्रोने प्रवास करा बोलणारे जे वीराप्पा मोईली आहेत त्यांनी आव्हान केलं होतं 2012-13 मध्ये. आणि त्यावेळेस अर्थमंत्री यांनी सांगितलं होतं की तुम्ही सोने खरेदी करू नका. यावरती हे काय नाही बोलणार. ह्या सगळ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.